स्वरदा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कुहूज किचन या आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण बघणार आहोत उपवासाचे पनीर पकोडे. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, इथे मी पनीर घेतले आहे. हे आपल्याला चिरून घ्यायचे आहे छान चौकोनी आकारांमध्ये. तसंच आपल्याला अर्धी वाटी राजगिराचं पीठ लागेल. तळण्यासाठी आपल्याला तेल किंवा तूप, जिरे, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. तर सगळ्यात आधी आपण एका भांड्यामध्ये राजगिराचं पीठ घेणार आहोत. यामध्येच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, तसंच मीठ घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहे. हे आपण आता छान चमच्याने मिक्स करून घेत आहोत. आणि यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे. आपल्याला हे खूप घट्ट ठेवायचं नाहीये आणि खूप पातळही ठेवायचं नाहीये. आपण जनरली भज्यांसाठी जसं पीठ करतो तसं आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला पातळ करताना आहे, ज्यामुळे आपले भजे छान कुरकुरीत होतील. आपण अजून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि हे पातळ करून घेत आहोत. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी, म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. आता आपण एका लोखंडी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि हे जे आपण राजगिराचं पीठ करून घेतलं आहे, या पिठामध्ये आपण एकेकाचा पनीर घालणार आहोत. चारी साइडने या पनीरला हे पीठ लावणार आहोत आणि हे आपण तेलामध्ये घालणार आहोत. हे आपल्याला आता छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण एकच टाकला आहे, ज्यामुळे आपल्याला कळेल की पीठ खूप पातळ किंवा घट्ट तर नाहीये ना. आणि हा आपला एक पहिला पनीर पकोडा तयार आहे तळून. आता आपण बाकीचे घेऊयात करूया. एका वेळेला आपण असे 5 ते 6 पनीरचे तुकडे घालू शकतो. हे आपल्याला पिठात बुडवून मग तळून घ्यायचे आहेत. आणि हे आपले पनीर पकोडे आता तयार आहेत. आपण बघू शकतो हे दिसायला किती सुंदर दिसतात आणि तसंच याची चव देखील खूप छान लागते. उपासाची खूप वेगळी रेसिपी आहे, अवश्य करून बघा आणि आवडली तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. परत एकदा भेटूयात अशाच छान एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत छान खा, निरोगी रहा, लाईफ एन्जॉय करा.